नॅशनल बांबू अंतर्गत व भास्कर पवार नाशिक जिल्हा सेनी वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी बांबू एग्रो कंपनी लिमिटेड यांच्या माध्यमातून आदिवासी शेतकरी बांधवांना मोफत बांबूंची रोपे तामिळनाडू आणि महाराष्ट्र येथून मागणी करून प्रत्येक शेतकरी व गरजू लोकांना सुमारे 100 ते 800 पर्यंत मोफत दिनांक 8/9/2024 ते 12/9/2024 या कालावधीत करंजाळी या गावी आदिवासी एग्रो कंपनीच्या संचालक मंडळाच्या वतीने मोफत वाटप करण्यात आले। सदर बांबूमध्ये मालवेल, तुळडा, मानगा, न्यूटन या प्रकारची रोपे तामिळनाडू राज्यातून व महाराष्ट्रातून मागणी करून शेतकऱ्यांना आर्थिक विकास व उत्पन्न मिळावे या हेतूने पेठ तालुक्यातील होतकरू शेतकऱ्यांकडून मागणी अर्जानुसार त्याची योग्य ती कागदपत्र पाठवून कंपनीकडून पूर्तता करून घेतली आहे। या सर्व शेतकऱ्यांना झाडाचे देखभालीचे सुमारे 3 वर्षांचा खर्च नॅशनल बांबू अंतर्गत करण्यात येईल व त्यात आदिवासी कंपनी लिमिटेड पेठ तालुका यांचे नियंत्रण राहील। या कंपनीच्या माध्यमातून सगळ्यात जास्त रोपे वाटप प्रामुख्याने एकदरे गावात 6300, त्यानंतर कुळवंडी, कोहर, विलवंडी, खिरकडे, आंबे, सावरीचा पडा, कोपुली, करचली, जोगमोडी, पिंपळपाडा, मोहपाडा, हतरुंडी या प्रमुख मागणींसाठी गावातून केलेल्या अर्जानुसार सुमारे 30 ते 40 गावातील शेतकरी लाभार्थी बांधव सुमारे 160 शेतकरी, नवीन लागवड सुमारे 68,840 रोपांचे वाटप आदिवासी बांबू एग्रो कंपनीचे चेअरमन रामदास गवळी व सचिव उमाजी बाराईत यांच्या हस्ते शेतकरी निवृत्ती सापटे, हिरामन सापटे, महेंद्र चौधरी या प्रमुख शेतकऱ्यांना देण्यात आली। तसेच सर्व शेतकरी यांनी मेहनत घेऊन झाडे लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले। आदिवासी बांबू एग्रो कंपनी पेठ तालुका सर्वसंचालक मंडळ उपाध्यक्ष पुंडलिक चौधरी, तज्ञ संचालक सुरेश भोये, महिला संचालक सौ पूनम गवळी, श्री चंद्रकांत नाटे, वसंत महाले, एकनाथ भोये, सौ रेखा गांगोडे यांनी सर्व शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याची मेहनत घेतली। पुढील मार्गदर्शन करण्याची हमी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना करण्यात येईल अशी माहिती दिली। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।